आजपासून सुरू होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उच्च शिक्षित उमेदवारांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत। चक्क डॉक्टर, वकीलच भरतीसाठी मैदानात उतरल्यानं बेरोजगारीचं भीषण वास्तव आता समोर आलंय। यंदा 17,471 पदांसाठी पोलीस भरती होतीये आणि त्यासाठी तब्बल 17,76,000 इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत। एकूणच पाहता अर्जांमध्ये उच्च शिक्षितांचे अर्ज हे 40% अधिक आहेत। त्यामुळे पोलीस भरतीसाठी आपण पाहतोय आता अनेक उच्च शिक्षितांनी अर्जही केले। विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राज्यात 2022-23 या वर्षासाठीची पोलीस भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचण्या या आजपासून सुरू केल्या जात आहेत। पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने उमेदवार शारीरिक परीक्षा देण्यासाठी रांगा लावून आहेत। ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण या पोलीस दलामध्ये शिपाई, वादक आणि वाहन चालक अशा एकूण 805 जागांसाठी 76,624 उमेदवार हे भरती प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत। तर नाशिकमध्ये सुद्धा पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी 7,717 जणांचे अर्ज आलेले। 29 जून पर्यंत 16 टप्प्यांमध्ये ही पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडेल। भरतीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे। नाशिक आणि ठाण्यामधली आपण ही दृश्य पाहतोय। आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मैदानी चाचण्यांसाठी आता उमेदवारांनी रांगा लावल्या आहेत।